नमस्कार सगळ्यांनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण आळू वडीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। तुम्ही आळूच्या वड्या खाल्ल्या असतील, पण ही भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी गार्डनमधील आळूचे पानं आलेले होते, गावरान असे ते पानं सर्व कट करून घेतलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून 5 मिनिटं पाणी बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घेतले आहे। एका पातेल्यामध्ये 2 वाटे बेसन पीठ, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा, मीठ, चवीनुसार ओवा, थोडासा सोडा खायचा, हळद आणि मीठ टाकून त्याची सैलसर अशी पेस्ट तयार करून घेतली। त्यामध्ये थोडीशी धने पावडरही टाकून पेस्ट अशा प्रकारे करून घेतली आहे। आता पानांच्या शिरा सर्व मोडून त्याला तयार केलेली पेस्ट लावून एकावर एक पाने ठेवून त्याचा रोल तयार करून घेतलेला आहे। नंतर एका कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून त्यामध्ये सर्व रोल ठेवून 15 ते 20 मिनिटे वाफवून घेतलेले आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट पाणी न टाकता तयार करून घ्यायचे। नंतर थंड झाल्यानंतर अशा प्रकारे वड्या कट करायच्या। एका कढईमध्ये तेल गरम करून 2 चमचे त्यामध्ये कढीपत्ता टाकून पेस्ट आणि आपला घरगुती काळा मसाला, हळद टाकून त्यामध्ये वड्या टाकून पूर्ण वड्या अशा छानपैकी परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घेऊन एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। त्यामध्ये थोडेसे तीळ आणि कोथिंबीर टाकून एकदम व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। हे आपली आळू वड्यांची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यांनो, एकदा नक्की ट्राय करून बघा, भाजी खूप चवीला छान लागते। तुम्हाला कशी वाटली ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।